पप्पा, असा एक प्रश्न आहे. घाट नांदूर प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे, येथील नागरिकांचे नागरिक जी म्हणत आहेत की इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण आरोग्य केंद्र व्हावे आणि तसेच इथल्या डॉक्टर ही पेशंटला व्यवस्थित वागणूक बी देत नाहीत. हे बघा, एक काळ मी ज्यावेळेस जिल्ह्याचा आरोग्य सभापतीचा कार्यकाळ पहिले 2.5 वर्षे पुण्यामध्ये गॅप झाल्याच्यानंतर भाऊ होते, त्याच्यानंतर मी 2.5 वर्ष होतो. त्यावेळेस घाटनांदूरला आलेलो. तिथलं ज्यावेळेस त्या काळाचे डॉक्टर होते ते सुद्धा इथं सुंदर काम करत होते. लोकांची सुद्धा तक्रार नव्हती. तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात 1 नंबरचं होतं. आता त्याच्यानंतर लोकांची मागणी ग्रामीण रुग्णालयाची आहे ती संयुक्तिक आहे, कारण आता लोकसंख्या वाढली. त्या निकषात जर ती बसत असेल तर इथल्या आमदार महोदयाने प्रयत्न करणं गरजेचं होतं. मला कोणावर टीका टिप्पणी नाही, पण हा राज्य शासनाचा विषय, हा केंद्र शासनाचा विषय नाही आहे. तरी पण मी तुमची सर्वांची मागणी आली, ग्रामपंचायतचा ठराव आला, सर्व जर झालं तर मी राज्य शासनाला बोलून हे ग्रामीण रुग्णालय करण्याच्या संदर्भात 100% प्रयत्न करू असा शब्द तुमच्या मीडियासमोर देतो. खूप खूप धन्यवाद. जिल्ह्याच्या वतीनं तुला शुभेच्छा. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं केलेल्या कामाची पोचपोची भेटली बरं का. हे जे बोलतीचा विषय आहे, आणायला जो खर्च लागेल त्याच्यातला खर्च भाजप बऱ्यापैकी देतो आहे. त्याच्या पुढे सभामंडपाला तुमच्या दिल्ली गोष्टीचा आराखडा तयार करून द्या. 31 आता राजकमलचा आमचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसानिमित्त त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सर्व गोष्टी आपल्याकडं जी गाडी आहे तिरुपती जाणारी आणि पनवेल गाडी आहे. या 2 गाड्यांसाठी थांबा देण्याचा मान्य केलेलं आहे रेल्वे मंत्र्यांनी आणि मला तसा फोन परवान करायला आलेला की तुमचं मान्य केलं. रेल्वे मंत्र्यांनी शब्द दिला मला फोन आला मला थांबत नाही, तर मी त्याला